ओके आहे स्क्रीन ठीक आहे. चला सर्वांसाठी ओके आहे. हा चला आता मग स्टार्ट करूया. कालच्या लेक्चर मध्ये आपण सीडी डीव्हीडी आणि ब्लू रे डिस्क या तिन्ही ऑप्टिकल डिस्क मध्ये काय डिफरन्स आहे, या तिन्ही डिव्हाइसेसचा कशा पद्धतीने वापर केला जातो, त्यांची कॅपॅसिटी किती आहे, किंवा त्यांची स्टोरेज मेमरी किंवा स्टोरेज स्पेस किती आहे याच्यावरती पण डिस्कशन केलं. याच्याबद्दल थोडं थेरॉटिकल पार्टच्या ज्या स्लाइड्स आपण पाहिल्या होत्या त्यांचं पण डिस्कशन केलेलं आहे. आता तुमच्यापैकी कोणाच तरी साऊंड ऑन आहे, कृपया साऊंड ऑफ करा. काळजी घ्या स्वतःच्या साईडचा साऊंड ऑफ असल्याची, जेणेकरून इतरांना डिस्टर्ब नाही होणार. ठीक आहे. काल याचं आपण डिफरन्स पाहिला तर या तिन्ही कंटेंट मध्ये डिफरन्स पाहिलेला होता. तर डिफरन्स पाहताना तुम्ही सर्वांनी आपण त्याच्यावरती डिस्कस केलेलंच आहे. तर त्याच्या संदर्भात काही प्रश्न मी इथे विचारत आहे तुम्हाला. त्याचं ज्याला कोणाला जर उत्तर येत असेल तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाईप करायचा आहे. ओके. तर ब्लू रे डिस्कची मिनिमम आणि मॅक्झिमम स्टोरिंग कॅपॅसिटी किती आहे? ब्लू रे डिस्कची स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे त्याचा आन्सर मला चॅट बॉक्स मध्ये सेंड करा. ज्याला कोणाला येत असेल त्यांनी मेसेज टाईप करा. स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ ब्लू रे डिस्क मिनिमम and maximum. किती आहे ब्लू रे डिस्कची स्टोरेज कॅपॅसिटी? मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय. संध्या करेक्ट आन्सर दिले 25 to 50 GB पर्यंत. कल्याणी, संध्या, आपण दोघांनी पण बरोबर उत्तर दिले. आदित्य करेक्ट आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, DTR चा फुल फॉर्म काय आहे? DTR याचा फुल फॉर्म. नेक्स्ट क्वेश्चन आहे, DTR stands for. DTR चा फुल फॉर्म काय आहे किंवा DTR म्हणजे काय? करेक्ट मृणाली, डाटा ट्रान्सफर रेट. साक्षी, संध्या करेक्ट आन्सर आहे. कल्याणी बरोबर आन्सर आहे, डेटा ट्रान्सफर रेट. MCQ साठी लक्ष ठेवा हा. ओके. डाटा ट्रान्सफर रेट, कोणाचा डाटा ट्रान्सफर रेट सर्वात जास्त आहे? या तिन्ही डिव्हाइस पैकी डेटा ट्रान्सफर रेट जो आहे तो तुलनेने कोणाचा जास्त आहे? बरोबर आहे, ब्लू रे डिस्कचा. आदित्य, प्रणाली, कल्याणी करेक्ट आन्सर दिले तुम्ही सर्वांनी. कारण डाटा ट्रान्सफर रेट वरती डिपेंड करतं की त्याची स्पीड किती आहे. ओके. तर तुलनेने ब्लू रे डिस्कचा डाटा ट्रान्सफर रेट जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी डीव्हीडीचा आहे आणि त्याच्यापेक्षा सर्वात कमी सीडीचा आहे. ठीक आहे. तर याच्या संदर्भात आपण काल डिस्कस केलं. तर बरोबर आहे, कालच्या डिस्कशन मध्ये जे हार्ड कोर पॉइंट्स होते तेच हार्ड कोर पॉइंट्सच मी तुम्हाला प्रश्न विचारले आणि ते तुम्ही सर्वांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊया आजच्या. हे पहा, काल आपण या पद्धतीने यांचा डिफरन्स पाहण्याचा प्रयत्न केला. हा चार्ट लक्षात ठेवा. हा चार्ट तुमच्या जर लक्षात राहिला तर तुम्ही या तिन्ही कंटेंट रिलेटेड कुठल्याही पद्धतीचा प्रश्न आला, थेरॉटिकल म्हणा किंवा MCQ टाइपचा जर प्रश्न आला तरी तुम्ही याला इझिली सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आपण पाहूया आता पेन ड्राईव्ह. ओके. पेन ड्राईव्ह बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया. इथे पेन ड्राईव्हची इथे सेटिंग मी थोडीशी करतो. इथे तुम्हाला ते व्यवस्थित दिसत नाहीये स्लाइड शो केल्याच्या नंतर. आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पेन ड्राईव्ह बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊया. नेक्स्ट कंटेंट जो आहे आपला पेन ड्राईव्ह, ज्याला आपण शॉर्ट मध्ये पीडीज म्हणतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पेन ड्राईव्ह यूज केला असेल, वापरला असेल. ओके. पण थेरॉटिकल पार्ट पाहणं पण आवश्यक आहे.
तो थेरॉटिकल पार्ट आपण आता कव्हर करूया. फोकस करा तुमच्या स्लाइड वरती. मी रीड करतो सेंटेन्स बाय सेंटेन्स, आपण याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पेन ड्राईव्ह. It is also known as jump drive or USB flash drive, just flash drive. Okay. याला पेन ड्राईव्हला काय म्हटलं जातं, वेगळे नाव, टेक्निकल टर्म्स वेगळे आहेत याच्या. पेन ड्राईव्हला आपण जनरली कॉमन लँग्वेज मध्ये याला पीडी म्हणतो किंवा पेन ड्राईव्ह म्हणतो, पण टेक्निकल लँग्वेज मध्ये याचे वेगळे पण नाव आहे. ते नाव कोणतं आहे? जम्प ड्राईव्ह, आणि दुसरं आहे USB फ्लॅश ड्राईव्ह. USB हा शब्द कधी वापरला जातो किंवा वापरला पण जात नाही, ज्याला जस्ट आपण फ्लॅश ड्राईव्ह देखील म्हणू शकतो. ओके. आता युएसबीचा फुल फॉर्म काय? युएसबीचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस. युनिव्हर्सल सिरियल बस एक कनेक्टर डिव्हाइस असतं, हे कनेक्टिंग डिव्हाइस आहे ज्याला आपण युएसबी म्हणतो. तुम्हाला पण माहिती असेल युएसबी केबल वगैरे. ठीक आहे. नेक्स्ट, द पेन ड्राईव्ह इज युज्ड ॲज एक्सटर्नल अँड पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस फॉर डाटा ट्रान्सफर टू अँड फ्रॉम कॉम्प्युटर क्विकली. पेनड्राईव्ह काय? एक एक्सटर्नल स्टोरेज डिव्हाइस आहे. पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइसेस मीन्स पोर्टेबलचा मिनिंग काय होतो? तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला इझिली ट्रान्सफर करू शकता किंवा हँडल करू शकता. ठीक आहे. दॅट्स वाय इट इज पोर्टेबल स्टोरेज डिव्हाइस. कशासाठी? फॉर डाटा ट्रान्सफर. कशासाठी? तर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी. जो काही डेटा आहे कुठून तुम्ही कॉम्प्युटर मधून पेनड्राईव्ह मध्ये घेऊ शकता, पेनड्राईव्ह मधून कॉम्प्युटर मध्ये घेऊ शकता. ओके. टू अँड फ्रॉम कॉम्प्युटर, अगदी क्विकली, खूप जलद रीतीने तुम्ही हा डाटा ट्रान्सफर करू शकता पेनड्राईव्हच्या माध्यमातून. इट इज प्लग्ड इन टू द USB पोर्ट ऑफ अ कॉम्प्युटर सिस्टीम. हा जो पेनड्राईव्ह असतो हा कुठे कनेक्ट केला जातो? इट इज प्लग्ड इन टू द USB पोर्ट ऑफ अ कॉम्प्युटर सिस्टीम. कॉम्प्युटर सिस्टीमला जो USB प्लग असतो त्या प्लग मध्ये हा पेनड्राईव्ह आपण इन्सर्ट करतो किंवा तिथे अटॅच करतो, कनेक्ट करतो. ओके. मग तो कॉम्प्युटर सिस्टीम असेल, लॅपटॉप असेल किंवा स्मार्टफोन असेल. स्मार्टफोनला तुम्ही तुमच्या मोबाईलला पेनड्राईव्ह अटॅच केला असेल, पण डायरेक्टली पेनड्राईव्ह अटॅच झालाय का तुमच्या मोबाईलला? तर नाही होणार. तर त्यासाठी एक वेगळं डिव्हाइस यूज करावं लागेल, ज्याचं नाव ज्याला तुम्ही म्हणता ओटीजी डिव्हाइस. ओटीजीचा फुल फॉर्म आहे ऑन द गो. ओके. तर हा जो स्मार्टफोन आहे, स्मार्टफोनला जर पेनड्राईव्ह कनेक्ट करायचा असेल तर आपल्याला ओटीजी डिव्हाइस लागेल. जे तुमचं चार्जिंग कनेक्टर जो असतो, चार्जिंगचा जो पोर्ट असतो, त्या पोर्टला कनेक्ट होणारा एक ओटीजी डिव्हाइस असतो, आणि तो ओटीजी चार्जिंग पोर्ट टू युएसबी पोर्टला कन्वर्ट करणारा तो डिव्हाइस असतो, त्याला ओटीजी म्हणतात. ओके. तर स्मार्टफोनला पण आपण पेनड्राईव्ह कनेक्ट करू शकतो, लॅपटॉपला किंवा कुठल्याही कॉम्प्युटर सिस्टीमला. ओके. It is detected as a removable drive automatically by the computer system after plugged in. जर जेव्हा तुम्ही एखादा पेन ड्राईव्ह कॉम्प्युटरला अटॅच करता किंवा लॅपटॉपला अटॅच करता, अटॅच केल्याच्या नंतर कॉम्प्युटर सिस्टीम ऑटोमॅटिकली त्या डिव्हाइसला डिटेक्ट करतं, आणि डिटेक्ट केल्यानंतर त्या सिस्टीम मध्ये तुम्हाला त्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये पेन ड्राईव्ह रिलेटेड एक नाव दिसतं, ज्याला तुम्ही पाहिलं असेल, रिमूव्हेबल ड्राईव्ह. रिमूव्हेबल ड्राईव्ह अशा पद्धतीचं असं टायटलचं कनेक्टिंग, आफ्टर कनेक्टिंग द पेन ड्राईव्ह तुम्हाला हे नाव दिसेल. कुठे? जिथे तुमचा सर्व ड्राईव्ह आहेत, सी ड्राईव्ह म्हणा, डी ड्राईव्ह म्हणा किंवा ई ड्राईव्ह, जिथे ड्राईव्ह तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी तुम्हाला पेन ड्राईव्ह अटॅच झाल्याच्या नंतर रिमूव्हेबल ड्राईव्ह या टायटल मध्ये तुम्हाला तो पेन ड्राईव्ह अटॅच झालेला दिसेल. हे ऑटोमॅटिकली होतं by the computer system after plugged in. Okay. Next, user can transfer data from PD to SD and SD to PD. User काय करू शकतो, किंवा तुम्ही जो कॉम्प्युटर पेनड्राईव्ह यूज करत आहात, तर तुम्ही काय करू शकता, कॉम्प्युटर सिस्टीमला तो पेनड्राईव्ह कनेक्ट केल्याच्या नंतर तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीम मधल्या हार्ड ड्राईव्ह मध्ये किंवा हार्ड डिस्क मध्ये जो काही डेटा आहे तो डेटा तुम्ही पेनड्राईव्ह मध्ये घेऊ शकता, किंवा पेनड्राईव्ह मध्ये जो काही डेटा आहे तो तुम्ही कॉम्प्युटर सिस्टीमच्या हार्ड ड्राईव्ह मध्ये किंवा हार्ड डिस्क मध्ये तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. ओके. इट कंटेन्स ऑफ अ इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड अँड युएसबी कनेक्टर. आता या पेनड्राईव्ह मध्ये काय असतं, एक इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड असतं. तुम्ही जर पाहिलं असेल काही पेनड्राईव्ह ट्रान्सफरेबल असतात, तर ट्रान्सफरेबल पेनड्राईव्ह मध्ये तुम्हाला तो इलेक्ट्रॉनिक सर्किटचा मदर बोर्ड जो आहे पेनड्राईव्हचा, तो इझिली दिसू शकतो. ओके. तर पेनड्राईव्हची आतमध्ये जी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत त्याला इन डिटेल्स
आपल्याला पाहण्याची गरज नाहीये. पेनड्राईव्ह बद्दल इतकी इन्फॉर्मेशन पुरेसे आहे. आता मला तुम्ही आन्सर द्यायचंय, तुम्ही आतापर्यंत किती जीबी पर्यंतचा पेनड्राईव्ह हँडल केलेला आहे, किंवा तुमच्याकडे आता सध्या किती जीबीचा पेनड्राईव्ह अवेलेबल आहे, किंवा तुम्ही आतापर्यंत किती जीबीचा मोबाईल पेनड्राईव्ह पाहिलेला आहे, त्याचा आन्सर मला द्या. किंवा तुमच्याकडे आता सध्या प्रेझेंटली कुठल्या साईजचा पेनड्राईव्ह आहे, त्याचा आन्सर मला चॅट बॉक्स मध्ये द्या. तुमच्याकडे जर पेनड्राईव्ह आहे 32 जीबीचा, दीप्तीकडे पेनड्राईव्ह आहे, ठीक आहे. अजून संध्याकडे 8 जीबीचा आहे, संस्कार कडे 64 जीबीचा आहे, आचलकडे 16 जीबीचा आहे. अजून ठीक आहे, तुम्ही पाहिलेला असेल किंवा तुमच्याकडे असेल. आता ही जी साईज जी तुम्ही सांगितली, तुम्ही मला जे आन्सर दिले, ही आज मार्केटमध्ये अवेलेबल असणारे पेनड्राईव्हच्या संदर्भात वेगवेगळ्या साईजेस आहेत. ओके, आज मार्केटमध्ये 2 जीबी पासून ते 128 म्हणा किंवा 256 जीबी पर्यंतचे पेनड्राईव्ह अवेलेबल आहेत. जी मोबाईलची साईज तुम्ही पाहता एक्सटर्नल स्टोरेज, त्याच आधारावरती पेनड्राईव्हची पण आज मार्केटमध्ये तेवढी स्पेसिंग कॅपॅसिटी आहे, आणि त्या स्पेसिंग कॅपॅसिटी नुसारच त्या पेनड्राईव्हचा रेट जो आहे, प्राइस जी आहे, ती पण वेगवेगळी आहे. ओके, द स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ पीडी कॅन व्हेरी फ्रॉम अ फ्यू एमबी टू ओव्हर जीबी. ओके, काही एमबी पासून ते काही जीबी पर्यंतच्या साईज मध्ये आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या साईजचे पेनड्राईव्ह अवेलेबल आहे. टुडेज मार्केट PDs are available in various size like 2, 4, 8, 16, 32, 64, 128, 256 GB. इथे 128 पाहिजे, 125 झालेलं आहे. ओके, तर या वेगवेगळ्या साईज मध्ये पेनड्राईव्ह अवेलेबल आहे. तर पेनड्राईव्ह बद्दल कुठलाही प्रश्न आला तुम्हाला एक्झाम मध्ये, तुम्ही एवढं डिस्क्रिप्शन लिहिलं तरी पुरेसं आहे. फक्त पेनड्राईव्हला जम्प ड्राईव्ह, टेक्निकल लँग्वेज मध्ये जम्प ड्राईव्ह म्हणतात आणि फ्लॅश ड्राईव्ह देखील म्हणतात. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ठीक आहे. बाकी कनेक्टिंग ऍक्टिव्हिटी तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही हँडल केलेलंच आहे, जास्त एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही असं मला इथे वाटतं. आपण पुढच्या कंटेंटकडे जाऊया. जो कंटेंट देखील फारसा हार्ड नाहीये, तुम्ही सर्वांनी याला यूज केलेला आहे. मेमरी कार्ड तुमच्या मोबाईल मध्ये सध्या प्रेझेंटली मेमरी कार्ड इन्सर्ट आहे. काही जणांच्या मोबाईल मध्ये एक्सपेंडेबल, आता नवीन स्मार्टफोन असेल तर त्याच्यामध्ये मेमरी कार्ड नसेल, पण पूर्वीच्या मोबाईल मध्ये मेमरी कार्ड तर हा कंपल्सरी पार्ट असायचा स्टोरेज कॅपॅसिटीसाठी. ओके, तर मेमरी कार्ड सर्वांनी पाहिलेलं, तर असं कोणीच नसेल ज्याने मेमरी कार्ड पाहिलं नाही. तर या मेमरी कार्ड बद्दल जो थेरॅटिकल पार्ट आहे त्याला आपण या स्लाइड मध्ये कव्हर करूया. फोकस करा त्या सेंटेन्स वरती जे तुम्हाला स्लाइड वरती दिसत आहे तिथे. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज SD कार्ड. मेमरी कार्डला SD कार्ड देखील म्हटलं जातं. SD कार्डचा फुल फॉर्म काय? सिक्युअर डिजिटल कार्ड. सिक्युअर डिजिटल कार्ड, SD कार्डचा फुल फॉर्म. याला तुम्ही MM कार्ड देखील म्हटलं जातं. ओके, MM कार्डचा फुल फॉर्म आहे मल्टीमीडिया मेमरी कार्ड. आता मेमरी कार्डला SD कार्ड, SD चा फुल फॉर्म आणि MM कार्डचा फुल फॉर्म, हे दोन्ही कंटेंट लक्षात ठेवा MCQ साठी. SD चा देखील फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो आणि MM चा देखील फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. हे दोन्ही काय मेमरी कार्ड आहेत, मल्टीमीडिया मेमरी कार्ड आणि सिक्युअर डिजिटल कार्ड. It is a small storage device used to store the data such as picture, audio, video, etc. हे काय एक छोटं स्टोरेज डिव्हाइस आहे जे डेटाला स्टोअर करण्यासाठी वापरलं जातं, स्पेशली फोटोज असतील, ऑडिओ असेल किंवा व्हिडिओ असेल एक्सेट्रा. ओके, स्पेशली इट इज युज्ड इन मोबाईल फोन्स, डिजिटल कॅमेरा, कॉम्प्युटर सिस्टम एक्सेट्रा. आता हे जे मेमरी कार्ड आहे, आपण सर्वांनी मोबाईल फोन मध्ये याला यूज केलेला आहे. ओके, डिजिटल कॅमेरा, ज्याच्याकडे डिजिटल कॅमेरा आहे त्याच्यामध्ये पण SD कार्ड असतात किंवा मेमरी कार्ड असते. ओके, कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये पण आपण अडॅप्टरच्या मदतीने मेमरी कार्डचा वापर स्टोरेज साठी किंवा डाटा ट्रान्सफर साठी ऍज अ पेन ड्राईव्ह पण करू शकतो. फक्त अट काय, जर तुम्ही कॉम्प्युटर सिस्टीमला जर मेमरी कार्ड अटॅच करणार असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक असतं अडॅप्टर.
जे अडॅप्टर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं, किंवा मेमरी कार्ड ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता त्याच वेळेस तुम्हाला ते अडॅप्टर पण मिळत असतं. तर त्या अडॅप्टरच्या मदतीने तुम्ही कोणत्याही कॉम्प्युटर सिस्टीमला हे मेमरी कार्ड डायरेक्टली अटॅच करू शकता आणि त्याला इझिली ऍक्सेस पण करू शकता. जसं तुम्ही पेन ड्राईव्हला ऍक्सेस करता त्याच पद्धतीने मेमरी कार्डला देखील कॉम्प्युटर सिस्टम मध्ये तुम्ही ऍक्सेस करू शकता. इट इज अ फ्लॅश बेस्ड मेमरी. इट इज अ फ्लॅश बेस्ड मेमरी कार्ड. आता इथे फ्लॅश बेस्ड मेमरी कार्ड का म्हटलं आहे याचं रिझन पण लक्षात आलं पाहिजे. आता या मेमरी कार्डला फ्लॅश बेस्ड मेमरी कार्ड असं म्हटलं जातं किंवा म्हणतात. याचं रिझन असं आहे की पहा, ज्यावेळेस तुम्ही मोबाईल फोन मध्ये मेमरी कार्ड यूज करता किंवा इन्सर्ट करता किंवा तुमच्या मोबाईल मध्ये मेमरी कार्ड असतं, त्यावेळेस फ्लॅश मेमरी जी आहे, आता थोडक्यात सिंपल उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण कॅमेरा, मोबाईल मधला कॅमेरा आपण पाहूया. ज्यावेळेस तुम्ही फोटो क्लिक करता, फोटो क्लिक केल्याच्या नंतर जो फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो, त्याचा जर तुम्ही पाथ चेंज केला तर ती गॅलरी मध्ये न सेव्ह होता तुम्ही तुमच्या मेमरी कार्डच्या एखाद्या फोल्डर मध्ये तो फोटो जो फ्लॅश केलेला आहे, फ्लॅश फोटो एक्झॅक्टली विदिन सेकंड मध्ये जो सेव्ह होतो गॅलरीमध्ये, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्या गॅलरीचा पाथ चेंज करून मेमरी कार्ड मध्ये एखादा फोल्डर क्रिएट करून त्या फोल्डरचा देखील पाथ घेऊ शकता. ज्यावेळेस तुमच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून तुम्ही एखादी क्लिक करता, फोटो क्लिक करता, त्यावेळेस जो फ्लॅश करतात, ते फ्लॅश केल्याच्या नंतर जी इमेज किंवा जो फोटो क्रिएट होतो, जनरेट होतो, तो क्रिएट झालेला फोटो डायरेक्टली तुम्ही मेमरी कार्ड मध्ये एखाद्या फोल्डर मध्ये पण त्याला सेव्ह करू शकता. ओके. जसं की डिजिटल कॅमेऱ्यामध्ये जो मेमरी कार्ड असतो पहा, की लगेच कॅमेरा क्लिक केल्याच्या नंतर जी इमेज तयार होणारी असते ती डायरेक्टली मेमरी कार्ड मध्ये सेव्ह होते. तर या कारणाने याला फ्लॅश बेस्ड मेमरी कार्ड पण म्हटलं जातं. फ्लॅश बेस्ड मेमरी कार्ड. ओके. Used as removable storage device in the different type of electronic devices. हे जे मेमरी कार्ड आहे ना केवळ फोन्स मध्ये किंवा डिजिटल कॅमेरामध्ये किंवा कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये न वापरता इतर ठिकाणी पण वापरले जातात. काय तुम्हाला लक्षात आहे की मेमरी कार्डचा वापर या 3 कंटेंटच्या व्यतिरिक्त तुम्ही कशासाठी केलेला आहे किंवा इतर लोकांनी कशासाठी केलेलं आहे हे तुम्ही पाहिलं आहे का? मेमरी कार्डचा वापर या 3 कंटेंटच्या ऐवजी अजून कशासाठी केला जातो किंवा कुठे हे वापरलं जातं? जर तुम्हाला लक्षात येत असेल, जर तुम्ही पाहिलं असेल तर मला चॅट बॉक्स मध्ये या संदर्भात मेसेज सेंड करा. पाहिलाय, मला खात्री आहे तुम्ही मेमरी कार्डचा चांगला वापर पाहिला असेल इतर ठिकाणी किंवा इतर कुठल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसला. आठवते का पहा, थोडस तुमच्या माइंडला जोर द्या, थोडा लक्षात येईल तुम्हाला. अडॅप्टरच्या मदतीने हे मेमरी कार्ड अजून कुठल्या तरी डिव्हाइसेसला कनेक्ट होतं. आठवते का तुम्हाला? काय तुम्ही सांगू शकता का? कुठे पाहिलेलं आहे तुम्ही? बरोबर आहे, आदित्यने जे उत्तर दिले ते बरोबर आहे. कारण तुम्ही म्युझिक ऐकण्यासाठी किंवा हे करण्यासाठी देखील हे मेमरी कार्डचा वापर केला नसेल. पहा की जे ट्रॅव्हलिंगसाठी जे आजूबाजूच्या खेड्या, मी आता काल परवाच कुठेतरी पाहिलं होतं, ज्यावेळेस मी बसच्या समोर होतो तर एका ऑटो मध्ये तो जो म्युझिक प्लेअर होता, त्या म्युझिक प्लेअर साठी त्यांनी मेमरी कार्डचा वापर केला होता. ते म्हणजे गाणी वाजवण्यासाठी त्या ऑटो मध्ये तुम्ही पण पाहिलं असेल बऱ्याच वेळा. तर माझ्या निदर्शनास त्यावेळेस आलं होतं, मेमरी कार्डचा वापर त्यांनी त्याच्यासाठी केला होता. तर अनेक डिव्हाइसेस, अनेक अशी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ज्याच्यामध्ये तुम्ही मेमरी कार्डचा वापर ऍज अ स्मॉल स्टोरेज डिव्हाइस म्हणून करू शकता.
तर ही सर्व माहिती जी आहे ती मेमरी कार्ड बद्दल पुरेशी आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्वतःला पण बरेच काही माहिती आहे या कंटेंट बद्दल, तर जास्त एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही असं मला इथे वाटतं. आता इथे आपला जो थर्ड युनिटचा जो पार्ट आहे इथे संपलेला आहे. मेमरी कार्ड बद्दल आपण जी इन्फॉर्मेशन पाहिली, याच्या नंतर आपला जो पार्ट जो आहे तो संपलेला आहे. या युनिट मधले सर्व कंटेंट्स आपण कव्हर केलेले आहेत. तर आता उद्यापासून आपल्याला एक नवीन युनिट सुरुवात करायची आहे. आतापर्यंत आपण 3 युनिट कंप्लीट केले आहेत. लक्षात असू द्या, 3 युनिट आपले संपलेले आहेत. 3 युनिटच्या नंतर किंवा पुढचा आता एक थेरी बेस जो युनिट आहे, जो आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहेत, कॉम्प्युटर ब्लॉक डायग्राम. तर त्याच्या संदर्भात उद्यापासून आपण त्याचा पूर्ण त्या युनिट बद्दल सर्व कंटेंट्स आपण कव्हर करूया. ती युनिट संपल्याच्या नंतर मीन्स थेरॉटिकल बेसवरती जे 4 युनिट्स आहेत, ते 4ही युनिट संपल्याच्या नंतर तुमच्या 2 टेस्ट होतील. त्या 2 टेस्ट पण आपण ऑनलाईन पद्धतीने घेऊया, MCQ टाईपने पण घेऊया आणि रिटर्न डिस्क्रिप्टिव्ह टाईपने पण टेस्ट घेऊया. फक्त आता एक जो युनिट थेरॉटिकल राहिलेला आहे त्याला कम्प्लीट केल्याच्या नंतर आपण या ऍक्टिव्हिटी करूया. राहिला प्रश्न प्रॅक्टिकल बेस जो युनिटचा, तो प्रॅक्टिकल बेस युनिट जो आहे तो आपण रिलॅक्स किंवा पूर्ण आपलं सर्व हे झाल्याच्या नंतर, थेरी झाल्याच्या नंतर त्याला आपण स्टार्ट करूया. प्रॅक्टिकल बेस युनिट साठी तुम्हाला कॉम्प्युटर लॅब मध्ये येऊन प्रॅक्टिकल करणं आवश्यक होतं, पण सध्या सिच्युएशन तुम्ही कॉलेजला न येण्याची आहे, अजून किती दिवस ही सिच्युएशन राहिली याच्याबद्दल काही सांगता येणार नाही. तरी पण आपण प्रॅक्टिकल बेस जो युनिट आहे तो देखील ऑनलाईनच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया. एवढं काही हार्ड नाही जाणार असं मला वाटतं. तर 3 युनिट आपले इथे कम्प्लीट झालेले आहेत. ओके, मी तुम्हाला परत एकदा एक थोडासा चार्ट रिवाइज करून दाखवतो आपण काय काय कव्हर केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. जस्ट हा जो आपला तुम्हाला जर चार्ट आठवत असेल तर आपण हा चार्ट पाहिलेला होता. ओके, मेमरी बद्दल आपण इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी कव्हर केली होती. इंटरनल मेमरी मध्ये रॅम, रोम, CMOS ला कव्हर केलं होतं आणि एक्सटर्नल मेमरी मध्ये आपण या सर्व कंटेंटला जी इथे आपण रेड कलर मध्ये इंडिकेट केलेलं आहे, हार्ड डिस्क, ऑप्टिकल डिस्क, ब्लू-रे डिस्क आणि PD अँड मेमरी कार्ड, हे जे ऍज पर अवर सिलेबस आपण याला कम्प्लीट केलेला आहे. त्यामुळे आपला जो हा युनिट आहे इथे संपतो. आपण उद्यापासून नव्या युनिटला सुरुवात करूया. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे शेअर करू शकता. कोणाला बोलायचं असेल तर आज आपल्याला थोडासा वेळ आहे, तुम्ही बोललात तर खूप चांगलं होईल. कोणाला बोलायचं असेल तर बोला, आज वेळ आहे आपल्याकडे. ठीक आहे, इथे मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो आहे. आचल, रोहिणी, समीक्षा, प्रतीक्षा, कल्याणी, साक्षी, काही बोलायचं आहे का? आज वेळ आहे पहा, कारण आपला आज थर्ड युनिट संपलेला आहे. फोर्थ युनिटला आपण आता सुरुवात केली असते, पण तेवढा नवीन युनिटची सुरुवात आपण उद्यापासून करूया. आचल, मग तुम्ही सर्वांनी हे जे मी तुम्हाला PDF सेंड केलेले आहे ग्रुपवरती, सर्वांनी तुमच्या नोटबुक मध्ये त्याला कव्हर केलेलं आहे, लिहिलेलं आहे का? असं कोणी आहे का ज्यांनी, कोणाचं लिहिणं बाकी आहे? सर्वांनी लिहिलंच असेल, ठीक आहे. ज्यांनी कोणी लिहिलं नसेल त्यांनी कम्प्लीट करा. प्रॅक्टिकलचं युनिट स्टार्ट करण्यासाठी तुम्हाला एक प्रॅक्टिकलची नोटबुक जी मार्केटमध्ये अवेलेबल होते
एक 20 रुपये 25 रुपयापर्यंत ती नोटबुक अवेलेबल होती. ती नोटबुक घेणं आवश्यक आहे. मी तुम्हाला लास्ट सेमला ज्या स्टुडंटनी प्रॅक्टिकलची नोटबुक कम्प्लीट केल्या त्या त्याची एक इमेज तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेंड करेल किंवा तुम्हाला ऑन द क्लास मी तुम्हाला दाखवून देईल कशा पद्धतीची ती नोटबुक आहे आणि कशा पद्धतीने त्याला कम्प्लीट करायचं आहे. तर तो आपण नंतरचा पार्ट आहे तो आपला. काही प्रॉब्लेम आहे सिलेबस वाईज म्हणा किंवा कुठला कंटेंट वाईज म्हणा, तुम्हाला काही बोलायचं आहे का? आज आपल्याकडे तब्बल 10 मिनिट बाकी आहे. 10 मिनिटाचं युटिलायझेशन आपल्याला करायचं आहे. मृणाली, काही बोलायचं आहे का? आचल, राणी, स्वाती, प्रणाली, रिद्धी, वैभव, नाझिया, संस्कार, प्रगती, आदित्य, संध्या, नाजिया, बात करना है वहां से आप अनम्यूट करो खुद को. बोलिए नाजिया. खुद को अनम्यूट करो वहां से, मैंने यहाँ से कुछ नहीं किया है, आप खुद ही वहां से. नाजिया, बात करना चाहती हो आप? भारती, काही बोलायचं आहे का? नाही. कोणाच्या घरचा कोंबडा ओरडतो एवढ्या जोरात? आवाज मगापासून भरपूर वेळा आला त्याचा. ठीक आहे, कोणी बोलणार आहे का? जाऊ दे, मी पाहते. माझा आवाज त्या कोंबड्याने ऐकला, तो काहीतरी म्हणतोय मला, पहा. ठीक आहे, आपण हा बोला. तुम्ही काल सीडी, डीव्हीडी, ब्लू-रे डिस्क हे शिकवलं होतं ना, त्यांचे पीडीएफ नाही दिसले मला, लिहायचे होते का? अच्छा, कोण बोलतंय? प्रगतीकडून. अच्छा, प्रगती, आज मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून दिली होती, कारण तो आज कंटेंट कम्प्लीट झालं ना. कंटेंट कम्प्लीट झाल्याच्या नंतरच मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती त्याला पीडीएफ कन्वर्ट करून मी सेंड करतो, बरोबर आहे? तर आज आपला कंटेंट तो कम्प्लीट झालेला आहे. आज मी काही वेळाच्या नंतर, आता सेकंड इयर फायनलचा क्लास झाल्याच्या नंतर त्याला मी कन्वर्ट करेल आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सेंड करेल. ठीक आहे? अजून भारती, नाही बोलायचंय? आदित्य, वैभव, ठीक आहे. तुम्ही प्रत्यक्षात ज्यावेळेस माझ्यासमोर याल त्यावेळेस पाहूया. इनडायरेक्टली आपण जे कम्युनिकेशन करत आहोत याच्यामध्ये आणि डायरेक्टली कम्युनिकेशन करण्यामध्ये खूप फरक असतो. मी तुमची खूप आतुरतेने वाट पाहत आहो, कारण कॉलेज केव्हा स्टार्ट होईल
याची आपण सर्वजण वाट पाहतच आहोत. पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्या तुमच्या क्लासचं आणि माझं डायरेक्टली इंटरॅक्शन कधी होईल याची मला उत्सुकता आहे. ज्या दिवशी गव्हर्नमेंट डिक्लेअर करेल की आता कॉलेज स्टार्ट करायला परवानगी आहे, अशा पद्धतीचं ज्यावेळेस गव्हर्नमेंटचा निर्णय येईल, त्याच्यानंतर कॉलेज प्रशासन ज्यावेळेस ज्या नियमाने कॉलेज सुरुवात करेल त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष भेटू क्लासमध्ये. ठीक. तर चला, आज आजचा क्लास आपण इथे एंड करतो. बिफोर टाइम, आज टाइमच्या आत आपण क्लास संपवत आहोत, कारण आपला आज कंटेंट कम्प्लीट झालेला आहे. उद्या आपण परत ऑन टाइम न्यू युनिटला स्टार्ट करूया. ठीक आहे.